ठीक आहे मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आता जो आपला विषय आहे तो स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी कशी करावी आणि पुढे कसं जावं आणि एक यशस्वी अधिकारी कसं बनावं याच्यासाठीचं पुढचं आपलं जवळपास तसं पाहिलं तर हे 1.5-2 तासाचं लेक्चर आहे. परंतु आपण जेवढं कन्साइज करता येईल, तेवढं कन्साइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, की सध्याची कोरोनाची परिस्थिती, प्रादुर्भाव आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली विपरीत व असामान्य परिस्थिती, याचा आपण सर्वजण मुकाबला करत आहोत. आणि साहजिकच मग ते स्पर्धा परीक्षा तयारी करणारा युवक असो किंवा उद्योजक असो किंवा व्यावसायिक असो, यांची जी ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ही लांबणीवर पडलेली आहेत. आणि म्हणून असलेली वस्तुस्थिती स्वीकारून आपल्याला पुढे जावे लागणार आहे. हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावे. जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला स्वीकारायची आहे, हे सर्वप्रथम मनाशी पक्कं करा. आणि त्याच्यामुळे ही जी काही लॉकडाऊनची परिस्थिती आहे, ही काही वाईट परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये जो काही आपला अभ्यास आहे तो अजून भक्कम आणि सखोल कसा करता येईल याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं केलं पाहिजे. आणि शेवटी आपलं जे अपयश आहे, हे कोरोनामुळे आले असे कारण देत बसण्यास नंतर भविष्यात काही अर्थ राहणार नाही. कारण त्यावेळेस तुम्ही जरी यशस्वी झालेले नसला तरी तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या शेजारी राहणारे, तुमच्या सोबत शिकणारे जे काही तुमचे मित्र आहेत ते यशस्वी झालेले असतील. 3 कोट जे आहेत त्यांनी मी माझ्या ह्या संवादाची सुरुवात करणार आहे. पहिला कोट असा आहे, की तुमची परिस्थिती कधीही अडसर नसते. अडसर असतात ते तुमचे विचार. विचार बदला, परिस्थिती बदलेल. दुसरा जो कोट आहे तो आहे, शांततेच्या काळात जे घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात रक्त सांडावे लागत नाही. आता विद्यार्थी मित्रांच्या दृष्टीने हा शांततेचा काळ आहे आणि या काळात जर तुम्ही घाम गाळला तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागणार नाही, म्हणजे रक्त जाळावं लागणार नाही, म्हणजे अभ्यास करून रक्त जाळावं लागणार नाही. आणि तिसरा कोट आहे, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. जगण्यालायक आहेत तेच स्वतःचा विकास करून घेतात, पुढे जातात. जे स्वतःचा विकास आणि बदल घडवून आणत नाहीत, ते मागे पडतात, मागे राहतात. आणि त्याच्यामुळे हे 3 कोट खूप महत्वाचे आहेत आणि हे कोट आता आपण सर्वांनी आत्मसात करायचे आहेत. पुढे जाऊया. सन 2018-19 ची जी काही परीक्षा झाल्या होत्या त्याचा एक लेखाजोखा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघा, यूपीएससी द्वारे 14 प्रकारच्या पोस्ट भरल्या जातात. एमपीएससी तर्फे 40 प्रकारच्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 16 प्रकारच्या, नंतर बँकिंग बोर्ड आहे त्याच्या मार्फत काही पदं भरली जातात, रेल्वे मार्फत काही पदं भरली जातात. फॉर्म बघा, 3,50,00,000 मुलांनी फॉर्म भरले होते. 1,82,00,000 मुलांनी परीक्षा दिली आणि 1,20,00,000 मुलांची निवड झालेली आहे. टक्केवारी जर आपण बघितली तर म्हणजे फॉर्म भरलेली मुलं आणि निवड झालेली मुलं याची जर टक्केवारी बघितली तर 0.25%, 0.30%, 1.27%, 1.66%, म्हणजे एवढी कॉम्पिटिशन सध्या सुरू आहे. त्याच वेळेस 1919-20 मध्ये देशात 3 ते 3.5 लाख शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या दिल्या गेल्या. त्याचा एक लेखाजोखा आहे, इथे हा मांडण्याचा प्रयत्न केलाय मी. त्याच्यामध्ये आपण जास्त काही आकडेवारीत जाणार नाही, पण यूपीएससी आहे, एमपीएससी आहे, पीएसआय आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँक बोर्ड्स आहेत, रेल्वे बोर्ड्स आहेत, डिफेन्स मिलिटरी आहे, एलआयसी आहे, डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिटी झाले, इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमिटी आहे, ते कोर्ट्स, पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत. द नंबर्स आर 348. पोलीस डिपार्टमेंट आहे, युनिव्हर्सिटी आहे, ऑर्डर्स फॅक्टरी आहे, महामंडळ आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, म्युनिसिपालिटीज आहेत, एमएमआरडी आहे, एमआयडी आहे, एमएसएससी आहे. म्हणजे एकूण 3 ते 3.5 लाख लोकांना एका वर्षामध्ये देशात नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण म्हणत असतो उपरोधकपणे
की बाबा नोकऱ्या कुठे राहिलेल्या आहेत, मग ह्या नोकऱ्या कुणाला जात आहेत हे शोधा. पुढील 5 वर्षात केंद्र व राज्य सरकार 10 लाख पदे भरू शकेल असा अंदाज आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. पुढील 5 वर्षात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल नोकरीची संधीची वाट बघणार आहात त्यावेळेस एक 10 लाख पदं पूर्ण भारतामध्ये भरली जातील, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर ग्रामीण भागात बेरोजगारी कशी वाढती त्याचा हा तक्ता मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 43,500 गावं आहेत. दरवर्षी एका गावामध्ये 20 मुलं जन्माला येतात. म्हणजे दरवर्षी ग्रामीण भागामध्ये 9 लाख मुले जन्माला येतात. लक्षात घ्या, 9 लाख मुले ग्रामीण भागात जन्माला येतात. राज्यात एकूण 43 सिटीज आहेत, त्याच्यामध्ये 9 लाख मुलं जन्माला येतात. म्हणजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 18 लाख मुले जन्माला येतात. सरासरी ही 18 लाख मुले कमी जास्त प्रमाणात SSC देतात, म्हणजे 10वीची परीक्षा देतात. त्याच्यानंतर त्याच्यातली 14 लाख मुले जी आहेत ती HSC ची परीक्षा देतात, म्हणजे 12वीची देतात. त्याच्यानंतर 14 लाखामधले फक्त 10 लाख मुलं ही जी आहेत ही डिग्री मिळवतात. त्याच्यामध्ये बघा 8 लाख विद्यार्थी आर्ट, कॉमर्स, सायन्स पदवीधर होतात आणि उरलेले 2 लाख विद्यार्थी हे टेक्निकल आणि प्रोफेशनल पदवीधर होतात. म्हणजे एकूण 8 आणि 2 10 लाख विद्यार्थी दरवर्षी डिग्री मिळवतात. आता पुढे बघा, ह्या 10 लाखापैकी 2 लाख मुलं जी आहेत ती नोकरी, उद्योग, व्यवसाय या संघटित क्षेत्रात जातात आणि उरलेली 8 लाख मुलं मुली ही शेती, शेतमजुरी, असंघटित क्षेत्र यात पर्याय नाही म्हणून जातात. त्यामुळे आपण 8 लाखात राहायचंय की 2 लाखात राहायचंय आणि 2 लाखामध्ये राहण्यासाठी काय करावं लागेल, किती कष्ट करावे लागतील याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. मग एकदा ह्या शेती, शेतमजुरी, असंघटित क्षेत्रामध्ये गेले की तिथे अर्ध बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, निम्न बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रत्येकाला ह्या 8 लाख लोकांना जगण्याचा आणि रोजी रोटीचा संघर्ष करावा लागतो. शिवाय या सर्वांचं राष्ट्रीय उत्पादनामध्ये कॉन्ट्रीब्युशन अत्यंत नगण्य असते. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या 2 लाखांमध्ये जायचं आहे, हे सर्वांनी डोक्यात ठेवा. मग नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल. पुढे जाऊया. स्पर्धा परीक्षा का? स्पर्धा परीक्षा का? रोजगाराचे साधन. आज शेती आहे, उद्योग आहे, व्यवसाय, नोकरी या 4 साधनांपैकी हे एक साधन आहे. शाश्वती आहे. सरकारी नोकरीमध्ये विभागीय चौकशी झाल्याशिवाय आपल्याला काढून टाकता येत नाही. घटनेचं संरक्षण आहे. CRPC 197 कलमाचं संरक्षण आहे. चांगला पगार आहे. 30 ते 60,000 रुपयापर्यंत पगार मिळतो. मान सन्मान आहे. समाजात स्वागत सत्कार होतो. सोयी सुविधा मिळतात. मेडिकल फॅसिलिटी मिळते, घर मिळते अधिकारी असेल तर, आणि गाडी मिळते. म्हणून स्पर्धा परीक्षा. मात्र ही स्पर्धा परीक्षा बाबत ग्रामीण भागात अजून खूप समज आणि गैरसमज आहे. सर्वात पहिला जो गैरसमज आहे तो स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी पैसे लागतात. स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. हा एक समज, गैरसमज मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात पसरलेला आहे. आणि हा जो गैरसमज आहे तो पसरवण्यामागे आपलेच काही मित्रमंडळी याला कारणीभूत आहेत. बऱ्याच वेळा आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक पुणे, मुंबई येथे शिक्षणासाठी येतात. शिक्षणासाठी आल्यानंतर ते इथं कोणत्याही शिक्षणासाठी नाही, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी येतात. आल्यानंतर इथे ते कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता त्यांची जर निवड झाली नाही तर ते परत गावाकडे जातात आणि गावाकडे गेल्यानंतर ते सांगतात की बाबा पैसे लागत होते, माझ्याकडे एवढे पैसे मागितले, तेवढे पैसे मागितले, ते माझी देण्याची पात्रता नव्हती म्हणून मला नोकरी लागली नाही. वास्तविक तसं काही नसतं. त्यांना काहीतरी कारण सांगायचं असतं म्हणून ते अशा प्रकारे आपल्या ज्युनियर्स किंवा आपल्या नातेवाईकांना फसवत असतात. त्याच्यामुळे एखादा हुशार विद्यार्थी आहे तो सुद्धा नाउमेद होऊन स्पर्धा परीक्षेच्या नादी लागत नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे, हा डोक्यातून काढून टाका. हुशार मुलांचे क्षेत्र, ज्यांना 10वी 12वीला चांगले मार्क आहेत अशाच लोकांना स्पर्धा परीक्षेत यश मिळतं.
असा एक गैरसमज आहे, तो सुद्धा चुकीचा आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला 10वीला फक्त 61, 12वीला फक्त 64% मार्क आहेत, तरी मी 24व्या क्रमांकाने डेप्युटी कलेक्टर झालेलो आहे. मीच नाही, तर आमचे 42 डेप्युटी कलेक्टर जे त्यावेळी झाले होते त्याच्यामध्ये 50% लोकांना 60-70च्या दरम्यान मार्क होते. क्लास लावावे लागतात. हो, क्लास लावले पाहिजेत. जर आपली परिस्थिती असेल, आपल्याला थोडेफार आपले पालक सपोर्ट करत असतील, तर क्लास लावले पाहिजेत एखाद्या वर्षासाठी वगैरे आणि मग नंतर आपण आपला स्वाभ्यास केला पाहिजे. परंतु आम्ही किंवा मी स्वतः कोणताही क्लास अटेंड केलेला नाही. कोणताही मी क्लास लावला नव्हता. फक्त ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस काही मॉक इंटरव्ह्यू मी पुण्यामध्ये काही क्लासला दिले होते. त्यामुळे क्लास लावावे लागतात, पण तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन असेल तर क्लास लावलेच पाहिजेत असं काही नाही. वेळ खाऊ पद्धत 5 ते 7 वर्ष लागतात. आता मला एका ताईंनी प्रश्न विचारला होता, की बाबा किती वेळ लागतो म्हणजे कधी अभ्यास सुरू करू? तर जर तुम्ही सेकंड इयरला, थर्ड इयरला अभ्यास करत असाल, तर तुम्हाला ग्रॅज्युएट झाल्यावर फक्त 1 ते 2 वर्षामध्ये नोकरी लागू शकते, ती पण क्लासवर. त्यामुळे वेळ खाऊ पद्धत आहे असं म्हणणं चुकीचं आहे. हां, तुम्ही जर एम-एस-सी झाल्यानंतर जर एम-पी-एस-सी करत असाल, तर तुम्हाला निश्चितच वेळ लागणार आहे. इंग्रजीची भीती मला वाटतं इंग्रजीची भीती काही बाळगायची नाही. इंग्रजीला तुम्हाला जरी 40 मार्क असले 100 पैकी, पण इतर विषयात चांगले मार्क असले, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पुस्तक, नोट्स खर्चिक बाब आहे, असं लोक म्हणतात, परंतु तसं काही नाही. अक्षरशः आम्ही मित्रांनी याने 3 पुस्तकं, त्याने 3 पुस्तकं, तिसऱ्याने 3 पुस्तकं असं घेऊन एकमेकाची पुस्तकं वाचून अभ्यास केला. त्याच्यामध्ये एक फायदा असा होतो, की आपण सर्व पुस्तकं आपल्या उरावर घेतली, डोक्यावर घेतली, की ती आपल्याकडून वाचून होत नाहीत. पण मित्राची पुस्तकं आणली, की ती आपण लवकर वाचून संपवतो. खूप अभ्यास करावा लागतो. निश्चितच खूप अभ्यास करावा लागतो आणि मोठ्या घरची मुले यश मिळवतात. हा जो गैरसमज आहे हा अत्यंत चुकीचा आहे. मोठ्या घरची मुलं वगैरे काही यश मिळवतात नाही. जे कष्ट घेतात, जे पेशन्स ठेवतात तेच सिलेक्ट होतात. आता ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ग्रामीण विद्यार्थी म्हणजे मी ॲग्रीकॉसच म्हणेल, कारण 80 to 90% पीपल्स आर फ्रॉम रुरल एरिया. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी असो किंवा ॲग्रीकॉस असो, याला ज्या अडचणी येतात त्या मी इथे इन्युमरेट केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे मार्गदर्शनाचा अभाव. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण इथेच बघू शकतो, की आपण सकाळी ज्यावेळेस सुरुवात केली, त्यावेळेस जवळपास 225 मुलं होती. आता ज्यावेळेस आपण लेक्चर घेतोय, त्यावेळेस मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध असताना सुद्धा आता 120-121च मुलं राहिलेली आहेत. त्यामुळे मार्गदर्शनाचा अभाव हा जाणीवपूर्वक आपण तयार करतो आणि ती आपली वृत्ती झालेली आहे. बरे असो, पुढे जाऊया. मार्गदर्शनाचा अभाव ही एक आपली अडचण आहे. अफवाला बळी. दुसरं मी मगाशीच उदाहरण दिलं, की आपण अफवाला बळी पडत असतो. अपयशाची भीती असते आपल्याला, कारण आपल्या मागं पाठबळ नसते. ही एक आपली अडचण आहे. पालकांचं सहकार्य नाही. आर्थिक चणचण असते म्हणून सहकार्य करत नाही. पण आपण जर आर्थिक ताळेबंद व्यवस्थित ठेवला, तर पालकांचे सहकार्य मिळते. अवांतर वाचन नाही. आपण ग्रामीण भागातील मुले आणि ॲग्रीकॉस कथा, कादंबरी अजिबात वाचत नाही. त्यामुळे अवांतर वाचन आपलं नसतं. शहरापासून आपण दूर असतो. त्यामुळे जे काही बदल होतात, जी काही माहिती येते ती खूप उशिरा पोहोचते. पाठांतर शिक्षण पद्धती घोकंपट्टी आहे. कॉलेजमध्ये पण तेच चालतं आपल्या. बरीच मुलं फक्त पाठांतर करतात, लिहितात आणि त्यांना वाटतं आम्ही खूप हुशार झालो. अशा प्रकारची शिक्षण पद्धती पण आपल्याला पाहायला मिळते. विश्लेषणाचा अभाव, वस्तुस्थिती तपासायची नसते, फक्त पुढे चालायचं असं आपली वृत्ती आहे. संगणक क्रांतीपासून दूर. आपले मन नाजूक असते, इमोशनल असतो आपण, लगेच स्ट्रेसमध्ये जातो. आपला समाज, नातेवाईक कधी कधी आपल्याला मागे ओढत असतात. आपले वाईट संकुचित मित्र पुढे जाऊन देत नाही, आपण आपला गाव सोडत नाही. अशा ह्या अडचणी असतात. अडचणी याच्यासाठी सांगितलं, की अडचणी जर कळाल्या तर आपल्याला पुढे जाता येईल. पुढची जी स्लाइड आहे, की आपली म्हणजे ॲग्रीकॉस मुलांची बलस्थाने कोणती आहेत. आपल्याला नेहमी प्रतिकूल परिस्थिती असते, त्यामुळे आपली कष्टाची नेहमी तयारी असते. मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे आपली गरीब परिस्थिती असते. 80% मुलं हे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातली असतात. त्याच्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात. कमी संसाधने, रिसोर्सेस, साधन संपत्ती वापरून जास्त मिळवण्याची आपली हातोटी असते. प्रामाणिक आणि समर्पित भावना असते आणि आपले आई-वडील यांचा आपल्यावर विश्वास असतो. ही आपल्यासाठी ॲग्रीकॉससाठी खूप महत्वाची बलस्थाने आहेत आणि ती आपण बलस्थाने, जसं मी अगोदर सांगितलं, बाहुबली, बजरंगबली सारखे आपण बलस्थानं आपली ओळखली पाहिजेत.
स्पर्धा कोणाशी? 14 लाख मुले राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. 2 कोटी मुले देशात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. जे 14 लाख मुले राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याचं वर्गीकरण खाली मी दिलेलं आहे. 14 लाखापैकी 5 लाख मुले अशी असतात की ती फक्त हौसे खातर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. हौसे खातर, त्यांना आपण हौसे म्हणू. 3 लाख मुले अशी असतात की गौसे असतात. गौसे म्हणजे गवसलं, सापडलं तर सापडलं, असे 3 लाख मुलं असतात. 5 आणि 3 8. 2 लाख मुलं नवसे असतात. देवाकडे प्रार्थना करणार, नवस बोलणार, माझी यावेळेस क्लास 1 मिळू दे, माझी क्लास 2 मिळू देत. नवसे असतात. 5 आणि 3 8 आणि 2 10. नवखे असतात जे ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला असतात, दुसऱ्या वर्षाला असतात, ते नवखे असतात 2 लाख. आणि अभ्यासू 2 लाख. म्हणजे 14 लाखापैकी ऍक्च्युअल 2 लाखच फक्त अभ्यासू असतात. आणि मला असं वाटतं की त्या 2 लाख मुलांचीच आपली स्पर्धा असते आणि आपली आपल्या स्वतःची एक स्पर्धा असते, हे लक्षात ठेवावे. त्याच्यामुळे स्पर्धा जरी मोठी दिसत असली तरी आपली स्पर्धा ही फक्त 2 लाख मुलांची आहे, हे लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेच्या महासागरात उतरण्यापूर्वी, म्हणजे स्पर्धा परीक्षा करायची की नाही याच्यापूर्वी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. तर ते निर्णय कोणते आहेत की आपलं वय 18 वय असेल, 22 वय असेल, 24 वय असेल, 26 असेल, 28 असेल, तर हे वय जे आहे ते आपलं वय किती आहे ते आपल्याला बघावं लागतं. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, इथे वेगवेगळे व्यक्तिमत्व मी दिले, डीप मध्ये जाणार नाही. ते व्यक्तिमत्व आपलं कसं आहे, सेन्सिटिव्ह आहोत का आपण, बरोबर, एक्स्ट्रोवर्ट आहोत का, इंट्रोवर्ट्स आहोत का, हे बघावं लागतं. आपली परिस्थिती, मी जसं अगोदर सांगितलं, पुअर आहे की ॲव्हरेज आहे, मीडियम आहे, गुड आहे, हेही बघावं लागतं. आपले शिक्षण प्रोफेशनल आहे, टेक्निकल आहे की नॉन प्रोफेशनल आहे, हे बघावं लागतं. त्याच्यानंतर आपली बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल आहे की इंटरपर्सनल आहे की नॅचरलिस्ट आहे, लॉजिकल आहे, व्हिज्युअल आहे, काय असेल ती बघावी लागते. आणि आपली क्षमता आणि कष्ट घेण्याची तयारी आहे का, ही बघावं लागतं. म्हणजे हे 6 मुद्द्यावर आपण आधी वर्कआउट करा आणि त्याच्यानंतर ठरवा की आपण स्पर्धा परीक्षेत पुढे जायचं की नाही. आता निर्णय घेतला, आता आम्ही स्पर्धा परीक्षेच्या महासागरात उतरलो, तर काय करायचं? सर्वात महत्वाचं ठाम निर्णय, फर्म डिसिजन घ्यायचा आहे की मागं सरकायचं नाही, मागं फिरायचं नाही. कष्टाची तयारी, हार्डवर्क, हार्डवर्क खूप महत्वाचं आहे. कष्टाची तयारी ठेवायची, व्यवस्थेवर विश्वास, जसं मी सांगितलं, फेथ ऑन सिस्टीम, की इथं भ्रष्टाचार होतो, इथं करप्शन होतं, इथं पैसे घेतात, हे विचार सोडून द्यायचे. सातत्य, कंटिन्युटी, अभ्यास एकदा सुरू केला का त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे. आणि धीर धरणे, पेशन्स. 5 मुद्दे खूप महत्वाचे आहेत: ठाम निर्णय, कष्टाची तयारी, व्यवस्थेवर विश्वास, सातत्य आणि धीर धरणे. स्पर्धा परीक्षा सुरुवात करण्यापूर्वी का करायचे, वाय टू डू, आधी आपली यावर चर्चा झालेली आहे की का करायचे. मी सांगितलं स्पर्धा परीक्षा का करायची, काय करायचं, व्हॉट टू डू, आत्ताच मी सांगितलं, याच्यावर पण आपली चर्चा झाली आहे. कधी करायचं, वेन टू डू. तर असं अजिबात ठरवायचं नाही की लॉकडाऊन जाऊ द्या, करोना निघून जाऊ द्या, माझं ग्रॅज्युएशन होऊ द्या, मग मी करेन. वेन टू डू, तर आजपासून, आत्तापासून. काय वाचायचं, व्हॉट टू डू, व्हॉट टू रीड, तर त्याची यादी बनवा, काय वाचायचं, आणि ती यादीप्रमाणे काम सुरू करा. काय नाही वाचायचं, व्हॉट टू नॉट रीड, ते पण आपल्याला ठरवावं लागतं. नाही तर आपण भरपूर पुस्तकं आणतो, 50-60, आणि नुसती येड्यासारखी वाचत बसतो, तर असं चालणार नाही. किती वाचायचं, हाऊ मच टू रीड, निश्चितच भरपूर वाचावं लागतं, पण योग्य गोष्टी ज्या आहेत त्याच वाचाव्या लागतात. कोठे वाचायचं, वेअर टू रीड. बऱ्याच वेळा मुलं विचारतात की कोठे अभ्यास करायचा. लिहिलंय मी तिथे, सूर्याच्या आणि चंद्राच्या खाली. सूर्याच्या खाली म्हणजे दिवसा आणि चंद्राच्या खाली म्हणजे रात्री. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर मार्गदर्शन जे आज तुम्हाला होतंय ते योग्य व्यक्तींनी ज्यांनी यश मिळवलं त्यांचं मार्गदर्शन घ्या, गायडन्स घ्या. नियोजन, प्लॅनिंग करा, याच्यासाठी थोडा वेळ घ्या, अचूक करा. प्लॅनिंगला 15 दिवस गेले तरी जाऊ द्या, पण नियोजन करा. योग्य पुस्तकं सिलेक्ट करा. बाजारामध्ये खूप पुस्तकं आहेत, परंतु किमान 5 पुस्तके घेऊन त्यांच्या सल्ला, म्हणजे ज्यांनी 5 पुस्तके निवडा, ज्यांनी यश मिळवले त्यांच्या सल्ल्याने ती वाचा. अभ्यास, सुयोग्य पद्धत ठेवा अभ्यासाची. संगणकाचा व मोबाईलचा वापर आवश्यकतेपुरता करा. काय शोधायचे ते आधी लिहून काढा, नाहीतर आपण वेडे होणार. ऑथेंटिक सोर्सचा वापर करावा, नाहीतर तुम्ही काय ते शोधायचं, ते तुम्ही लक्षात ठेवायचं, ते परीक्षेला तुम्ही लिहायचं किंवा
तिथे सोडवायचं आणि ते चूक असायचं, तिथे ऑथेंटिक सोर्सचा वापर पण करणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यास पद्धती कशी बघा, पहिलं वाचन करायचं आहे, रीडिंग करायची आहे, नंतर समजून घ्यायचं आहे, ज्याला आपण अंडरस्टँडिंग अँड कन्सेप्च्युलायझेशन म्हणतो. वर्गीकरण करायचं आहे, वर्गीकरण केलं का अभ्यास सोपा सुटसुटीत होतो. पृथक्करण करायचं आहे, सेपरेशन करायचं आहे, इट्स समथिंग लाईक सेम क्लासिफिकेशन सेपरेशन. नोट्स काढायच्या, नोट डाऊन करायचं, नोट्स कंपल्सरी काढायच्या. पठन करायचं, रिसाइट अँड रिमेंबर करायचं. मनन खूप महत्वाचं आहे, चालता बोलता झोपताना थिंकिंग करायचं आहे, चर्चा करायची आहे मित्रांशी, विश्लेषण करायचं आहे, अनुमान काढायचा आहे, निष्कर्ष काढायचे. हे 11 क्रिकेटचे 11 प्लेयर असतात ना, त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची 11 प्लेयरची अभ्यास पद्धती ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप, विद्यार्थ्यांची मोठी संख्या, यूपीएससी एमपीएससीचा सेम पॅटर्न, प्रत्येक प्रश्नाला करंट टच देण्याचा प्रयत्न, काठिण्य पातळीत झालेली वाढ, पाठांतरापेक्षा विश्लेषणावर दिला जाणारा भर, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम अप्रोच, यूपीएससी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे वैचारिक स्पष्टता अँड अनालिटिकल नॉलेज, विश्लेषणात्मक ज्ञान, आणि एमपीएससी फोकसेस मोर ऑन नॉलेज अँड फॅक्ट, ज्ञान आणि तथ्यावर जास्त एमपीएससी फोकस करते. अशा प्रकारे हे स्पर्धा परीक्षेचं बदललेलं स्वरूप आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना खालील कौशल्य आत्मसात करावी. 10 कौशल्य आहेत आणि ही 10 कौशल्य आपल्याला आपल्या आयुष्यात म्हणजे नुसतं स्पर्धा परीक्षेसाठीच नाही, तर जशी मी 101 कौशल्य सांगितली तशी ही सुद्धा महत्वाची कौशल्य आहेत. ही सुद्धा आपण शिकून घेतली पाहिजे. कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे, आकलन कौशल्य, इंटरपर्सनल स्किल आहेत, वैयक्तिक कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, संभाषण कौशल्य, लॉजिकल रिझनिंग आहे, तार्किक कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता आहे, अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग आहे, निर्णय घेण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आहे, समस्या सोडवण्याचं कौशल्य, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, सामान्य मानसिक क्षमता, बेसिक न्यूमेरेसी आहे, मूलभूत संख्यांचा अर्थ लावणे, आणि डेटा इंटरप्रिटेशन माहितीचा अर्थ लावणे. आता आपण खूप आपल्याकडे पाऊण तास शिल्लक असल्यामुळे आपण खूप डीप जाणार नाही, पण ही कौशल्य तुम्ही आत्मसात करून घ्यायची आहेत, तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहात. स्पर्धा परीक्षा करताना येणाऱ्या अडचणी, या प्रत्यक्ष अडचणी आपण अगोदर ज्या सांगितल्या होत्या त्या ग्रामीण भागातल्या अडचणी. मार्गदर्शनाचा अभाव, पण ते शोधावं लागतं आणि मार्गदर्शन मागावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. आपल्या घरी कोणी आपल्याला मार्गदर्शन करायला येणार नाही, आपल्या कॉलेजमध्ये कोणी आपल्याला मार्गदर्शन करावं लागणार नाही, ते आपल्याला शोधावं लागेल, मागावं लागेल. वाढत असलेले वय हे थांबत नाही, त्यामुळे आपला अभ्यास हा वयाच्या गतीप्रमाणे पाहिजे. दबाव घरच्यांचा आणि समाजाचा, पर्टिक्युलरली मुलींवर हा दबाव जास्त असतो, त्यामुळे मुलींनी थोडंसं अभ्यासाला लवकर सुरुवात केली पाहिजे, सेकंड इयरलाच, जेणेकरून तुमचं वय 24 वर्षाच्या आधीच तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि त्याच्यानंतर मग तुमचं पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतील. नैराश्य चक्रव्यूह जो आहे तो 15 दिवसात एकदा येणारच, डिप्रेशन एकदा येणारच, त्याच्यावर मात करायला शिका. आणि पैसे जे घरून येतात आणि जबाबदारी जी घरची आहे ती विसरू नका. आपण अभ्यास करत आहोत हे कसे तपासायचे? तोंडाला तोंड कोरडं होईल तोपर्यंत अभ्यास करून पहा, हे आम्ही सर्व केलेलं आहे. उन्हात व भर थंडीत अभ्यास करून पहा, चालताना अभ्यास करून पहा, प्रवास करताना अभ्यास करून पहा. तोंड कोरडं होईल इथपर्यंत आम्ही अभ्यास करायचो. उन्हात सकाळी 8 ते 12 पर्यंत आम्ही उन्हात अभ्यास करायचो. चालताना, लायब्ररीतून घरी येताना अभ्यास करायचो. अक्षरशः पुण्यातल्या कॉलेजवरनं घरी येताना सुद्धा मी अभ्यास करायचो. प्रवास करताना ते सांगितलं की अभ्यास करायचं, लिहून बोटं दुखतील एवढा सुद्धा अभ्यास आम्ही केलेला आहे, मी केलेला आहे. पाठीला रग लागतील असा अभ्यास करून पहा. रात्री उशिरा एखाद्या दिवस अभ्यास करा, एखाद दिवस 2, 2:30, 3 पर्यंत अभ्यास. एखाद्या दिवशी उपाशी पोटी सुद्धा अभ्यास करून बघा आणि कधी कधी उभं राहून सुद्धा अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यासाचे नियोजन, स्वतःचे वेळापत्रक स्वतः तयार करावे. एक अल्प नियोजन असतं, त्याला आपण 1 महिना
नियोजन म्हणू, त्यानंतर छोटे नियोजन असते त्याला आपण 6 महिन्याचं नियोजन म्हणू, आणि एक मध्यम नियोजन असते त्याला 1 वर्षाचं नियोजन म्हणू, आणि मोठे नियोजन असते ते 3 वर्षाचे नियोजन. नियोजनामध्ये 10% व्हेरिएशन अलाउड आहे. अभ्यासात सातत्य ठेवली पाहिजे. नोकरीला असाल ते 4 ते 6 तास अभ्यास करा, आणि बघा खाली फक्त जर अभ्यास करत असाल तर 8 ते 12 तास अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे नियोजन केलं पाहिजे, ते कागदावर लिहून ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये 10% व्हेरिएशन ठेवलं पाहिजे, आणि 8 ते 12 तास अभ्यास केला पाहिजे. खूप महत्वाची स्लाइड आहे. 5 प्राण्यांचा आदर्श अभ्यास करताना ठेवा. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 5 प्राण्यांचे गुण तुम्ही आत्मसात करा. मुंगी कन्सिस्टन्सी असते, ह्युमिलिटी असते, फ्लेक्झिबिलिटी असते, आणि कमिटमेंट असते. तुमचं पण कन्सिस्टन्सी पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. कासव ट्रू स्पिरिट, कन्सिस्टन्सी असते. आपण ससा मांजराची गोष्ट पाहिलेली आहे, तर तशीच ट्रू स्पिरिट पाहिजे. आता मी खूप डीप मध्ये जात नाही. उंट ऍडव्हर्सिटी मध्ये टिकून राहतो, आपणही ऍडव्हर्सिटी मध्ये टिकून राहिलं पाहिजे. हत्ती लॉयल टू वर्क असतो आणि अटेंटिव्ह असतो, तसं आपण अटेंटिव्ह राहिलं पाहिजे, कामाप्रती प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि राजहंस फिल्टर फीडर, जसं आपण ऐकलंय ना की दुधातून पाणी वगैरे वेगळं करतो, त्याप्रमाणे तर आपल्याला सुद्धा पुस्तकामधून जे काही येणार आहे तेच वेगळं करावं लागतं. उगाच पुस्तक पाठ करत बसण्यात काही अर्थ नसतो. आणि लॉंग फ्लाईट घेतो राजहंस, तर त्याप्रमाणे आपली सुद्धा उंच उडी पाहिजे. तर याप्रमाणे 5 प्राण्यांचा आदर्श घ्यायचा आहे. मुंगी, कासव, उंट, हत्ती, राजहंस. विसरू नका. अभ्यासाचा प्रवास. अभ्यास सुरू करताना सर्वप्रथम ज्या स्ट्रीमचा आपण अभ्यास करणार आहेत, म्हणजे बँकिंग असेल, युपीएससी असेल, एमपीएससी असेल, पीएसआय असेल, तर सर्वात पहिले प्रश्न पुस्तिका ज्या आहेत मागील 10 वर्षात आलेल्या त्या विकत आणा, आणि त्याचा पहिला अभ्यास करा. एक 10 दिवस 15 दिवस, मग अभ्यासाला सुरुवात करा. परीक्षेचं स्वरूप त्याच्यामुळे कळतं. उपलब्ध पुस्तके पहा, चालू संदर्भ जोडा, आणि नियोजन करा. अवघड विषयाकडून सोप्या विषयाकडे आपण अभ्यासाचा मार्ग ठेवला पाहिजे. क्लुप्त्या, कोडिंग आणि डिकोडिंग हे सुद्धा आपण ठेवलं पाहिजे. पुस्तक कसे वाचावे. पूर्ण पुस्तक वाचा, परत एकदा पुन्हा सखोल वाचा, नंतर पुस्तकातील एक टॉपिक वाचा, टॉपिक मधील सब टॉपिक वाचा, मग पुस्तकातील परिच्छेद वाचा, आणि मग नोट्स काढा. म्हणजे मी नेहमी सांगतो की बरीच विद्यार्थी पुस्तकं आणतात आणि लगेच बुक्स आणले का लगेच नोट्स काढायला सुरुवात करतात. इथे बघा की 6व्या स्टेपला आपण नोट्स काढल्या पाहिजे. प्रत्येक विषयाची व अभ्यासाची व नोट्स काढण्याची स्वतंत्र पद्धती असते, हे लक्षात ठेवा. इतिहासाची वेगळी असते, भूगोलाची वेगळी असते, त्याप्रमाणे आपली नोट्स काढण्याची पद्धती सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. 6व्या वाचनाला नोट्स काढाव्यात. ह्या स्लाइडचा मतितार्थ. नोट्स कोणी काढाव्यात. ज्याला माहित आहे की माझ्याकडे नियोजन आहे व यशस्वी होण्यासाठीचा आत्मविश्वास व कष्ट घेण्याची तयारी आहे, त्यांनी नोट्स काढायचे. नोट्स कोणासाठी काढाव्यात. स्वतःसाठी काढायच्या. नोट्स कोठे काढाव्यात. सुट्ट्या कागदावर, पत्रावळ्या ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर नोट्स काढायच्या नाहीत. जो अशा सुट्ट्या कागदावर नोट्स काढतो, पत्रावळ्यावर नोट्स काढतो, वादळामध्ये जसे कागद उडून जातात, तसं स्पर्धा परीक्षा वादळामध्ये तुम्ही पण उडून जाता. त्यामुळे 200 पेजची 4 पुट्ट्याची वही वापरायची. वहीमध्ये एका पेजवर 66% जागेतच लिहायचं, 33% जागा मोकळी सोडायची. सुटसुटीतपणा ठेवायचा. रंगाचे 2 पेन वापरू शकता, आणि कागदांची क्वालिटी चांगली ठेवायची. नोट्स बुलेट स्वरूपात काढायच्या, टेबल स्वरूपात काढा, फ्लोचार्ट काढा, ॲरो दाखवा, सर्कल, चौकोन, त्रिकोण वापरा. अशा प्रकारे नोट्स अट्रॅक्टिव्ह काढा. नोट्स कधी काढायच्या. शक्यतो दुपारी जेवणानंतर, जेव्हा खूप झोप येते, आणि रात्री जेवणानंतर जेव्हा आपल्या समोरचा टीव्ही चालू असतो त्यावेळेस नोट्स काढायच्या. परीक्षेला सामोरे जाताना, परीक्षेला सामोरं जायचे, आणि परीक्षेला सामोरे गेल्यानंतर सर्वांना परीक्षा झाल्यानंतर 3 प्रश्न पडतात. ते 3 प्रश्न असे आहेत की सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात, किंवा तुम्हालाही पडतील, किंवा तुमच्या पालकांनाही पडतील, किंवा तुमच्या सिनियर लोकांनाही पडतील. 3 प्रश्न पडतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना. सर्वच मुलं अभ्यास करतात, मग यश अगदी थोड्यांना का मिळते. 7 लाख मुलं अभ्यास करतात, पण यश फक्त 2000 मुलांना का मिळते. पुस्तके, बुक्स सर्व सारखीच असतात. सर्व परीक्षार्थी तीच पुस्तके वाचतात, तीच बुक्स वाचतात, मग यश अगदी थोड्यांना का मिळते. आणि तिसरं,
शैक्षणिक पात्रता सुद्धा सर्वांची सारखी असते, मग यश अगदी थोड्यांना का मिळते? असे 3 प्रश्न आहेत, की एवढं सर्व सारखं असताना यश फक्त काही लोकांना का मिळते? 0.30% 1%च लोकांना यश का मिळते? त्याचं उत्तर बघा, वेळेचे जे योग्य व्यवस्थापन करतात, टाईम मॅनेजमेंट, जे प्राथमिकता निश्चित करतात, प्रायोरिटी मॅनेजमेंट, जे शॉर्टकटचा वापर करत नाही, त्यांना माहीत असतं की 3 वर्ष आपल्याला लागणार आहेत, ह्या सिस्टमने आपल्याला अभ्यास करायचा आहे. चुकांमधून जे शिकतात, मी अगोदर सांगितलं की मी कशा चुका लिहून ठेवल्या 10-15 पेजेस. आणि लहान-सहान संकटे जे काही येत असतात, प्रलोभने येत असतात, यामुळे जे कधीही विचलित होत नाही. हे 5 उत्तरं आहेत. हे जे लोकं याप्रमाणे करतात, ते शेवटी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. अशा प्रकारे ऑल द बेस्ट.